भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 जुलै 2024 गुरुवार। देव देवाला मानणे आगे। देवाचे राजे गाऊ नका व गीत नाही, तर पवित्र आत्म्याने नीतिमत्व आणि शांती व आनंद। जो कोणी या गोष्टीमध्ये ख्रिस्त सेवा देतो तो देवाला मानणे आगे आणि मनुष्याने स्वीकारला आगे। रोमकर 14वा अध्याय 17 आणि 18 वचन। जो देवाची सेवा करतो तो त्यांच्याद्वारे प्रीती करतो। या पिता यावर जोर देते यामध्ये हे ख्रिस्त आगे। ख्रिस्ताचे मंत्री कसे द्यायचे आगेत। फक्त जो पवित्र आत्म्याची आनंदाने सेवा करतो तो देवावर प्रेम करतो। पूर्ण वेळेची सेवा आगे आणि एक अर्धवेळ सेवा शारीरिक सेवा आगे आणि आत्मिक मंत्रालय तिथे आगे। प्रचार मंत्रालय आणि प्रार्थना मंत्रालय। आपण ज्या प्रकारची सेवा करत आहोत ती कोणती सेवा आगे जी आपण घेतलेली आगे। देव कसे सेवा करतो हे देव लक्षात ठेवतो आणि आमच्या पातळीच्या मते समर्पण मंत्रालयामध्ये जेव्हा आपण पवित्र आत्म्याची आनंदाने सेवा करतो आणि कर्तव्य किंवा गोंधळात टाकतो तेव्हा प्रभू आनंदित होतो। जर माणूस सेवा करायचा असेल तर देवा त्याला 2 अनुभव असणे आवश्यक आहे। त्याला अनुभव हवा आहे। या शास्त्र म्हणतो ख्रिस्ताचे रक्त किती असेल ज्याने आनंदकालची आत्म्याने स्वतःला देवाकडे स्वतःला अर्पण केले आहे। जीवित देवाची सेवा करण्यासाठी आपल्या विवेक बुद्धीचे शुद्ध केले आहे काय। इब्री लोकांस 9वा अध्याय 14 वचन। म्हणून देवाची सेवा करण्यासाठी प्रथम ख्रिस्ताचे रक्ताने धुतले पाहिजे। दुसऱ्याला पवित्र आत्म्याची आनंदामुळे आपले हृदय व सेवा भरून टाकले पाहिजे। जेव्हा आपण मनापासून उत्साही आणि आनंदाने सेवा देतो तेव्हा आणि दायित्व नाही आम्ही जास्त कापणी पाहू शकतो। जो कोणी धारणाचे अनुभव न घेता आणि पवित्र आत्म्याच्या आनंदाने काम करीत नाही तो त्यांचे कामात जास्त फल देणार नाही। त्याला मिळेल्या च्या हृदयात टाकलेला पवित्र शास्त्र म्हणते तो साबित आहे जो लगेच फसवणूक करतो। यिर्मया 48वा अध्याय 10वा वचन। पॉल आणि सिलाकडे बघा, यांनी नेहमीच उत्साहाने प्रभूला सेवा दिली। एकदा ते फिलिप्पीला भेटले तेव्हा देव अटक करण्यात आली, मारहाण केली आणि तुरुंगाच्या आतल्या बेशीमध्ये फेकून दिले आणि त्यांचे पाय साठा बांधले होते। त्या दुःखाची मध्यभागी त्यांच्या अंतःकरणात पवित्र आत्म्याच्या आनंदाने भरले होते। या शास्त्र म्हणते पण मध्यरात्रीच्या वेळी पौल व सिला देवाची प्रार्थना करीत होते आणि देवाला गायन करीत होते आणि कैद्यांना ऐकत होते। प्रसिद्धाची कृत्य 16वा अध्याय 25वा वचन। परमेश्वर बागून आनंद झाला त्यांच्या बलिदान मंत्रालया प्रेषित पौलाला प्रभूला आनंदित होते आणि त्याने त्यांचे अंतःकरणात आनंदाने केले। देवाचे मुलांनो, तुम्ही प्रभूची सेवा आनंदाने करीन। हंगामात किंवा हंगामात काय। पुढील ध्यानासाठी वचन। कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे आणि जिथे मी आहे तिथे माझा सेवकही होईल। जर कोणी माझी सेवा करतो तर माझा पिता होईल सन्मान। जॉन 12वा अध्याय 26वा वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 36वा अध्याय 38वा अध्याय 39वा अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 26वा अध्याय। धन्यवाद।